नमस्कार मैत्रिणींनो, तर आज आपण बनवणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल असं भेंडी मसाला बनवणार आहोत। तर इथे त्यासाठी मी लहान आकाराची अशी भेंडी घेतलेली आहेत। तर भेंडी इथे मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि आता आपण त्या भेंड्यांना आपण कट करून घेणार आहोत। तर इथे मागचे आणि पुढचे देठ आपण काढून घेणार आहोत। त्यानंतर इथे मध्ये कापून घेणार आहोत आणि असं मध्ये कट देऊन घेणार आहोत। तर तुम्ही इथे पाहू शकता अशा प्रकारची भेंडी आपण जे आहेत कापून घेणार आहोत। तर इथे मोठे भेंडे असतील तर तुम्ही इथे 3 भाग करू शकता। तर इथे लहान भेंडे असल्यामुळे मी इथे 2 भाग करून घेत आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही भेंडी जे आहेत त्यांना असं मध्ये चिरून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता अर्धवट असं चिरून घ्यायचं आहे। तर इथे सर्व भेंडी इथे मी कापून घेतलेली आहेत आणि त्यांना मध्ये असं कट दिलेला आहे। तर इथे एका पॅनमध्ये मी तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी हे भेंडे आता शॅलो फ्राय करून घेणार आहे। तर अगदी मऊ होईपर्यंत ही भेंडी जी आहे ती आता आपण फ्राय करून घेणार आहोत, जेणेकरून भेंड्यांना जो चिकटपणा असतो तो अशा पद्धतीने आपण फ्राय केलं तर निघून जातो। तर भेंडी इथे अजिबात ग्रेव्हीमध्ये चिकट होत नाहीत। तर तुम्ही इथे पाहू शकता अगदी कमी तेलामध्ये इथे मी भेंडी फ्राय करून घेणार आहे, शॅलो फ्राय करून घेणार आहे। तर इथे गॅसची जी फ्लेम आहे ती स्लो ठेवायची आहे आणि स्लो फ्लेमवरच इथे भेंडी इथे शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत। तर इथे भेंडी जी आहे ते मी काढून घेतलेली आहे। त्यानंतर इथे त्याच पॅनमध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये जिरे टाकून घेतलेलं आहे आणि बारीक असा कापून घेतलेला मी इथे कांदासुद्धा यामध्ये टाकलेला आहे। तर इथे तुम्ही कांद्याची पेस्टसुद्धा टाकू शकता। त्यानंतर इथे अद्रक, लसूण आणि मिरचीची पेस्ट टाकून घेतलेली आहे। तर आपण रेस्टॉरंट किंवा हॉटेलचा भेंडी मसाला तर नेहमीच खातो, पण अशा पद्धतीने घरीसुद्धा एकदा नक्की बनवून बघा। अगदी रेस्टॉरंटसारखा इथे भेंडी मसाला जो आहे तो इथे तुम्हाला आज पाहायला मिळणार आहे। त्यानंतर इथे टोमॅटोसुद्धा मी इथे बारीक असा कापून टाकून घेतलेला आहे। तर इथे टोमॅटोची सुद्धा तुम्ही इथे प्युरी करून टाकू शकता। तर इथे टोमॅटो जो आहे तो चांगला शिजण्यासाठी, मऊ होण्यासाठी आपण इथे 1 ते 1.5 मिनिटासाठी इथे झाकण ठेवून घेणार आहोत। तर इथे 1 ते 1.5 मिनिटानंतर तुम्ही इथे पाहू शकता टोमॅटो जो आहे तो अगदी मऊ झालेला आहे, चांगला असा मऊ शिजलेला आहे। तर इथे टोमॅटो, कांदा चांगला असा शिजलेला आहे। तर यामध्ये आपण आता मसाले टाकून घेणार आहोत। तर तिथे सर्वात प्रथम मी इथे चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर हळद टाकून घ्यायची आहे। त्यानंतर काश्मीरी लाल मिरची पावडर, धणे जिरे पावडर, गरम मसाला आणि घरगुती मसाला टाकून चांगले परतवून घ्यायचं आहे। तर इथे मसाल्यांचा कच्चापणा जो आहे तो पूर्ण निघून जावा यासाठी चांगला असं कांदा टोमॅटोमध्ये चांगले असे मसाले मिक्स करून परतवून घ्यायचे आहेत। तर इथे मसाले जे आहेत ते चांगले शिजण्यासाठी इथे मी थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि चांगलं मिक्स करून पुन्हा एकदा मी इथे मसाले जे आहेत ते परतवून घेणार आहे। तर इथे मसाले चांगले शिजण्यासाठी मी इथे अर्ध्या मिनिटासाठी इथे झाकण ठेवून दिलेलं आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता इथे आपल्या ग्रेव्हीमध्ये चांगलं असं तेल सुटलेलं आहे। तर इथे आपण आता दही टाकून घेणार आहोत। मसाले चांगले शिजलेले आहेत तर आता आपण इथे दही टाकून घेणार आहोत। तर दही जे आहे चांगलं फेटून घ्यायचं आहे। तर इथे दहीसुद्धा आपण इथे टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर इथे मसाल्यांमध्ये दही जे आहे चांगला असा एकजीव करून घ्यायचा आहे। तर इथे जर का तुमच्याकडे कसुरी मेथी असेल तर तीसुद्धा तुम्ही भेंडी मसाला तयार झाल्यावर वरून टाकू शकता।
तर इथे ग्रेव्हीसुद्धा आपली इथे चांगली अशी तयार झालेली आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता ग्रेव्हीमध्ये तेल जे आहे ते अगदी वेगळं झालेलं आहे. तर इथे भेंडी फ्राय केलेली, शॅलो फ्राय केलेली आपण होती तीसुद्धा यामध्ये आपण आता या ग्रेव्हीमध्ये टाकून घेतलेली आहेत आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. भेंडी जे आहे ते ग्रेव्हीमध्ये, मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीचं जर का तुम्ही भेंडी मसाला जर का घरी बनवाल तर तुम्हाला रेस्टॉरंट किंवा हॉटेलच्या अजिबात आठवण येणार नाही. तर अशा पद्धतीचं भेंडी मसाला तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. अगदी सहज सोप्या घरगुती पद्धतीत तुम्ही अशा पद्धतीचं भेंडी मसाला बनवून बघा. खूप छान लागतो. बाय बाय.